आपण जी पत्रकार परिषद घेतलेली आहे ते ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारावर आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे. ग्रामपंचायतीनं इथं आता नुकतंच 2024 ऑगस्ट 2024 इथं ग्रामपंचायतीचा रस्ता रजिस्टर व्यायामशाळेसोबत रस्ता काँक्रिटीकरण म्हणून रस्ता काँक्रिटीकरण ग्रामपंचायतीनं केलेलं आहे. पण सदरचा रस्ता ग्रामपंचायत म्हणते माहितीचे ते घरात उत्तर मागवली त्यावेळेस ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर 2326 रस्ता नोंद नाही. एका ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ग्रामपंचायतीच्या मालकीचा रस्ता आहे. दुसरे आत्ता विद्यमान अधिकारी म्हणतात की ग्रामपंचायतीच्या मालकीचा रस्ता नाही. सदर रस्त्या संदर्भात केलेल्या कामासंदर्भात मी गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता चौकशी संदर्भात. सदर कामाची चौकशी विस्तार अधिकारी यांनी केलेली आहे. 2 महिने होऊन झाले चौकशी अधिकाऱ्यांची चौकशी होऊन तरी अजून विस्तार अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल मिळत नाही. चौकशी अहवालाची प्रत मागायला गेल्यानंतर कुडाळ ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामसेवक जाधव यांचा अजून काय जबाब आला नाही. त्यामुळं अहवाल अजून पूर्ण झाला नाही. त्यामुळे देऊ शकत नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. म्हणून मी गटविकास अधिकारी यांच्याकडे गेलो. गटविकास अधिकाऱ्यांना ही चर्चा त्यांच्या कानावर घातली. तर गटविकास अधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे की जबाब आला नाही त्यामुळं अजून आपल्याला ही माहिती तुम्हाला देता येत नाही. तर हे असं किती दिवस चालणार आहे? जर ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक जर विस्तार अधिकाऱ्यांना जबाब देत नसेल आणि त्यामुळं जर एखाद्या माहितीचं आपल्याला मिळत नसेल तर त्याच्यावर आम्ही न्याय मागायचा कोणाला? म्हणजे हा तुमचं म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे हा कुठपर्यंत गेलाय आणि कुठपर्यंत अतिक्रमण आहे? हा रस्ता येथून ग्रामपंचायतीची व्यायामशाळेपासून गेलेला आहे पाठीमागं पिंपेश्वर मंदिराकडे खाली. हा रस्ता सिटी सर्वेला नुसता दाखवलेला आहे. आमचं म्हणणं आहे सिटी सर्वेला ज्या पद्धतीनं दाखवलेलं आहे व्यायामशाळेची जागा कुठे आहे, पवारवाड्यांची जागा कुठे आहे ती खात्री करा. ग्रामपंचायतीनं पवारांना सुद्धा तुमच्या जागेची शादी करा म्हणून दाखवलं. पवारांची लोक येत नाहीत. ग्रामपंचायत रस्ता येते की ग्रामपंचायतीने यापूर्वी जो रस्ता केलेला आहे ग्रामपंचायतीने इथं यापूर्वी गटर बांधकाम केलेलं आहे. एक ग्रामसेवक म्हणतायत तत्कालीन ग्रामसेवक म्हणतायत जागा ग्रामपंचायतीची आहे. विद्यमान ग्रामसेवक म्हणतायत जागा ग्रामपंचायतीची. निधी तर टाकलेला आहे, काम तर केलेलं आहे. त्याच्यावर न्याय मागायचा आहे आम्हाला. बोला त्या संदर्भात तुम्ही. सिटी सर्वेला जो रस्ता आहे ना सिटी सर्वेला तो आम्हाला खुला करून मिळावा एवढं जातं आम्ही. सिटी सर्वेला जो रस्ता आहे ना ह्या इथून कुठनं असेल भले त्यांच्या अधीन नसेल कोणाच्या अधीन नसेल तो आम्हाला ओपन करून मिळावा. बाकी एवढं. काय सांगाल तुम्ही ग्रामस्थ म्हणून काय मागणी आहे तुमची? माझं म्हणणं आहे दत्तात्रय शिंदे माझे धाकटे भाऊ आहेत. आम्ही सगळ्यात लास्ट बघते तर त्यांनी काय केलेलं आहे त्यांनाही सांगितलं कोणावर अन्याय करू नका आणि आपल्या अन्याय झाला असेल तर त्याला तुमच्यासारखे पत्रकार मिळले ते वाचा फोडतील. सर ते त्याला साखर दाखवले दाखवा आपलं 100% न्याय मिळेल. एकच करताना की आपण हे करताना इतरांना कोणाला त्रास होणार नाही एवढी काळजी घ्या. कोणा अन्याय करू नका हे माझं प्रत्येक मागणं आहे. आणि जे आपण करतोय ते आमची चौगावात 100% पाठिंबा राहील. त्याला होणाऱ्या तोट्यास फायद्यास आम्ही सगळे भाऊ जबाबदार. मग या संदर्भात आता ग्रामपंचायतीकडून तुमची काय मागणी आहे? मग त्यांचा जो तुम्ही म्हणताय आरोप करताय त्यांचा हा भोगळ कारभार आहे. मग नेमका हा कोणाचा भोगळ कारभार आहे? ग्रामपंचायतीकडे आतापर्यंत मी 2 वर्षात तक्रारी केल्या करून ग्रामपंचायतीकडून ग्रामविकास अधिकाऱ्यांच्याकडून काय सांगण्यात आलं सरपंच किंवा सदस्य बॉडी जी आहे त्यांच्याकडनं काय म्हणणं आहे? तेच सांगतोय की ग्रामसेवकचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत बॉडीनं निर्णय घ्यायचे ना आम्ही ते अंमलात आणायचे. ग्रामपंचायत बॉडी आत्तापर्यंत निर्णय घेत नव्हती. असतील दबाव करायचे ग्रामपंचायत बॉडीला. पण आता माझी मागणी अशी आहे की आता ग्रामपंचायतीवर बॉडी नाही आता प्रशासक आहे. प्रशासकाने ह्या गोष्टींचा निर्णय घ्यावा आणि त्याच्यातून मार्ग काढून रस्ता मोकळा. निधी किती पडला? 46,900. तो कोणाच्या सहीनं आता झालेला आहे? तो तत्कालीन ग्रामसेवक रविकांत सपका आणि सुरेखा कुंभार सरपंच यांच्या सहीनंच MB काढलेली आहे ती आणि तो निधी काढून घेण्यात आलेला आहे. बरं हे काम MB काढणं हे काय ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचांचं काम? वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्याच्यावर काय स्वाक्षरी आहे? एक सही कोणाची तरी दिसते पण तिथे शिक्का नाही काय नाही ते आम्ही कशी समजायची कोणाची सही वरिष्ठ अधिकाऱ्यांची? बरं सदरचं काम दिलेलं आहे हे स्वप्नील चंद्रकांत गवळी यांना दिलेलं होतं. गवळी सदरचं 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲग्रीमेंट केलं पाहिजे करारपत्र ते केलेलं नाही. कोरा स्टॅम्पवर सही करून नुसतं ॲग्रीमेंट जोडलेलं आहे. बिल जे काढलेलं आहे त्याच्यावरचे फॉर्म सगळे कोरे आहेत त्याच्यावर काय सविस्तर कल्पना नाही. असा सगळा भोंगळ कारभार ग्रामपंचायतीचा आहे. या रस्त्याची किती घरांना अडचण आहे किंवा किती कुटुंबांना या रस्त्याची गरज आहे? या रस्त्याची साधारणपणे 80 ते 90 घरांना अडचण आहे या रस्त्याची. आता पर्याय रस्ता आहे का तुम्हाला? पर्याय नसता दुसरा नाही आहे. पर्याय रस्ताच नाही. यापूर्वी रस्ता कुठं? यापूर्वी रस्ता इथंच होता. हाच रस्ता जिथं रस्ता ग्रामपंचायतीनं आता रस्ता म्हणून काँक्रिटीकरण केलेलंच नाही.
रस्ता यांनी बंद केलाय असं तुम्हाला म्हणायचं? सरळ आहे, मी स्पष्ट सांगतो, पवारांनी रस्ता बंद केलेला आहे. वारंवार ग्रामपंचायतीनं बोलवलंय पवार कंपनीला, तुमच्या जागेची सिटी सर्वेप्रमाणे तुमच्या जागेची शाबिती करून कुणी द्या. अतिक्रमण केलेलं आहे? विनायक रामचंद्र पवार, शंकर रामचंद्र पवार, उत्तम रामचंद्र पवार, फुलाबाई हिंदूराव शिंदे, 4 जणांचं 4 अतिक्रमण. लोकांचं अतिक्रमण ह्या जागेत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी पवार कंपनीने जी जमीन खरेदी केली आमच्या पूर्वजांच्याकडून, त्यांनी जो कागद बघावा आणि त्या कागदानुसार त्यांची मोजणी करून जमीन काढून द्यावी. उरलेली जमीन सरकारी हद्दीत म्हणून सोडून द्यावी आणि ती रस्त्याला देऊन टाकावी. तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे, मग सांगितलं पवारांना जो कागद केला स्टाफ आहे त्यांनी ग्रामपंचायत सादर केलेला आहे आमच्यासमोर. नाही, ग्रामपंचायतीकडे देत नाहीत ते, करावं. ग्रामपंचायतीने मागवलं. ग्रामपंचायतीनं मागवलेलं आहे, त्यांच्याकडे पोचवलेलं नाही अजून 40 बाय 100 फूट, आणि त्याला लागून असणाऱ्या जागेत तो रस्ता काढावा कमी पडलं तर अजून आम्ही आमची जागा सुद्धा त्यात देऊ, परंतु लेखी झालं पाहिजे, तिथं खर्च पडला पाहिजे रस्त्याला ग्रामपंचायत. तुम्ही याचा पाठपुरावा करत असताना प्रशासनाकडून तुमची दखल घेतली जात नाही किंवा तुम्हाला अपेक्षित कागदपत्री उत्तर दिलं जात नाही किंवा तुमच्या चौकशी टाळाटाळ केली, तर तुम्ही प्रशासनाला काय इशारा देऊ इच्छिता? सदर रस्त्याबाबत चौकशी अधिकारी जरी चौकशी अधिकाऱ्यात मला असं कळवण्यात आलं की सदर रस्ता ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसल्यामुळं आम्ही त्याच्यावर बेकायदेशीर घरावर बांधकामावर कारवाई करू शकत नाही असं मला उत्तर आलं. परंतु यापूर्वी मग ग्रामपंचायतीनं इथं रस्ता कशाच्या आधारावर पडला, कुठल्या अभिलेखाच्या आधारावर हा रस्ता केला, इथं नाल्याचं बांधकाम केलं, इथली पॉवर कंपनी स्वतः ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देत आहेत की इथं ग्रामपंचायतीनं नाला केलेला आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी महादेव शंकर शेवते यांनी खडीकरण डांबरीकरण केलेलं आहे, शामराव साहेबराव शिंदे यांनी गटर बांधकाम केलेलं आहे. ही जर तिथली स्वतः लोक निवेदनं ग्रामपंचायतीला लेखी देत असतात तरी ग्रामपंचायतीचा असा कारभार असेल तर त्याला निर्णय मागायचा, न्याय दाद मागायचं कुठं. आता प्रशासक आहे ग्रामपंचायती. आता अशी किती प्रकरणं आहेत गावातली जी ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये तुम्ही बाहेर काढलेली आहेत? मी आत्ता इथं 2, हे आत्ता दुसरं प्रकरण आहे माझं. आता गेल्या 8 तारखेला मी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस गटर कामाचा सगळा बाहेर निघाला, त्याचं मार्गाला लागलेलं प्रकरण. आता हे दुसरं आहे. अजून मला 4-5 पत्रकार परिषद घेऊन मला बाकीचे सगळे हे अजून 4-5 प्रकरणं ग्रामपंचायती संदर्भात हे तुमच्याकडे फक्त आहेत. हे तिथून महाराष्ट्र बँक ते रॉकेलचं दुकान, हे तुम्ही फक्त 4-5. सांगितलेल्या माहितीनुसार या रस्त्याची नोंद सिटी सर्वेला आहे, परंतु ग्रामपंचायतच्या 23 नंबर रजिस्टरला नाही. नाही, सिटी सर्वेला रस्ता म्हणून नोंद नाही. सिटी सर्वेनं फक्त लाईन मारून दाखवलेलं आहे. यापूर्वीचे सिटी सर्वेच्या पूर्वीचे सगळे उतारे आमच्या वडिलांचे मालकीचे जागा असल्याचे ते सुद्धा मी गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे सादर केलेले. पवारवाड्याचं खरेदीपत्र आणि सिटी सर्वेचा रस्ता, मग सिटी सर्वे होण्याआधी जागा कोणाची, हे सगळे पुरावे मी उतारेसुद्धा 40 सालापासून सगळे गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे सादर केलेले. पण गटविकास अधिकारी सुद्धा नुसते बोलतो मी करून नुसती जबाबदारी मी कारवाई करा म्हणून त्यांच्याकडे केलेली. 27 जानेवारीला अर्ज केलेला आहे, चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा. प्रशासन जर कारवाई करत नाही तर तुम्ही न्यायालयात दाद मागणार आहे का? तसं करावं लागेल. मग आता भविष्यात न्यायालयात दाद मागावं लागेल. पण प्रशासन का निर्णय घेऊ शकत नाही, प्रशासनानं का असं अडवून भूमिका प्रशासनाने निर्णय नाही घेतला तर तुमचं पुढचं काय असतं? प्रशासनानं नाही निर्णय घेतला तर मला न्यायालयात दाद मागावं लागणार आहे. न्यायालयात जाणार.